श्री स्वामी समर्थ सर्वांना. सध्या बघा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना हा भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला समर्पित असतो बघा. आणि या महिन्यात आपण जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. आपल्या हातून जेवढ्या सेवा होतील ना तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे बघा. या सेवेमध्ये एक बघा येतं ते शिवस्तुती स्तोत्र. कोणत्याही देवाला प्रसन्न करायचं म्हटलं तर पहिल्यांदा पूजा करण्यापेक्षा त्या देवाची स्तुती करणे खूप गरजेचे असते बघा. आणि हे भोळे शंकर खूप भोळे आहेत बघा. भगवान श्री शंकर त्यांना म्हणजे कुठल्या पूजेची आवश्यकता वाटत नाही किंवा कुठल्या मंत्राची आवश्यकता वाटत नाही, काही नाही. तुम्ही स्वच्छ मनाने आणि प्रसन्न मनाने आणि भावने तुमच्या मनातील भावनेने जर पूजा केली ना तर ते भोळे शंकर लवकरात लवकर प्रसन्न होतात बघा. आणि शिवस्तुतीने भगवान श्री शंकर खूप लवकर प्रसन्न होतात. त्याच्यासाठी आपल्या घरात शिवस्तुती होणे हे खूप गरजेचे आहे बघा. आता काही जण बघा दररोज शिवस्तुतीचे पठण करत असतात. त्यांना खूप छान अनुभव आलेले असतात बघा. आणि दररोज पठण करायचेच आहे जोपर्यंत श्रावण असू द्या अगर नसू द्या श्रावण महिना. पण श्रावण महिन्यात शिवस्तुती करणे खूप महत्त्वाचे आहे. माणसाची प्रशंसा केली की माणसं कसे प्रसन्न होते, तसं देवांची स्तुती केली ना देव लगेच प्रसन्न होत असतात. आणि ह्या स्तुतीने भगवान श्री शंकर लवकरात लवकर प्रसन्न होतात बघा. आणि हे शिवस्तुती स्तोत्र वाचण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची गरज नाही बघा. आपण ब्रह्ममुहूर्तावर वाचू शकतो किंवा सकाळ वाचू शकतो किंवा तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा वाचू शकता. काही नाही, अशी विशिष्ट अशी पूजा करायची नाही, काही नाही बघा. तुम्ही सकाळ तुम्ही करत असाल तर लवकरात लवकर करून घ्या. कारण की आपल्याला किती पण झालं तर आपल्या घरातले कामाचा आपल्याला व्याप असतो आणि डोक्यात मग विचार येतात, हे काम करायचे मला, ते काम करायचे, हे करू का ते करू का, डबे बांधायचे, शाळेला जायचं, ऑफिसला जायचं, असे विचार येतात. त्याच्यामुळे आपली 6:30 अगोदर आपली पूजा झाली पाहिजे हा विचार आपल्या मनात ठेवूनच आपण सुरू करायचा आहे. आणि एवढं सकाळ तुम्हाला जमत नसेल तर आपण महादेव शंकरांची पूजा प्रदोष काळात सुद्धा करू शकता. हे स्तोत्र कधीही वाचू शकतो आपण. पण या मंत्राचा प्रभाव आपल्याला जास्तीत जास्त मिळावा आणि भगवान श्री शंकर लवकरात लवकर प्रसन्न व्हावे यासाठी आपल्याला एकतर सकाळची वेळ निवडायची, नाहीतर आपल्याला प्रदोष काळ निवडायचा आहे बघा. सकाळ आपल्याला आंघोळ करून आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे आणि आपल्याला देवपूजा ते उरकून घ्यायची आहे. तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही, धूप आरती ही करायची. फक्त आपल्याला काय लागणार आहेत, पांढरी फुलं आणि बेलपत्र. आता श्रावण महिन्यात तर आपल्याकडं बेलपत्र हे असतेच. काय करायचं नाही, फक्त भगवान श्री शंकरांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून आहे ना आपल्याला फक्त तुमच्याकडे 1 असू द्या बेलपत्र, 11 असू द्या, काय असू द्या, किती पण असू द्या, तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तुम्ही आता भस्म लावू शकता आणि पिवळे चंदन लावू शकता. पिवळे चंदन खूप प्रिय आहे महादेव शंकरांना, त्यामुळे पिवळे चंदन लावा, तुम्ही भस्म लावा आणि बेलपत्र वाहून पांढरी फुलं वाहून ओम नमः शिवाय म्हणत राहायचं आहे. आणि नंतर ना आपल्याला शिवस्तुती म्हणायचं आहे बघा. त्या शिवस्तुतीमध्ये असं म्हटलेलं आहे की हे भोळ्या शंकरा, तुमच्या विना मला कोणीही नाही आणि तुमच्या विना मला तारणारं सुद्धा कोणी नाही. त्यामुळं मला या भवसागरातून तुम्हीच तारा, या येणाऱ्या संकटामधून तुम्हीच तारा, असं आहे बघा. त्याच्यामुळं आहे ना आपल्याला प्रत्येक संकटातून तारणारा हा मंत्र आहे आणि आपल्या मनाला शांती लाभणारं आणि आपली मनस्थिती ठीक करणारं हे स्तोत्र आहे. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. आपल्या घरात एकदम सकारात्मक ऊर्जा, असं पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होती बघा. एक वलय तयार होतं आपल्या घरात एकदम छान असं पॉझिटिव्ह ऊर्जेचं. त्याच्यामुळं तुम्ही दररोज सकाळी तरी वाचा, नाही तर संध्याकाळी तर वाचा. ह्या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही कधीही वाचू शकता.
खूप अशी प्रभावी आहे बघा. याच्याने आपल्या घरातील वातावरण तर बदलतेच, पण घरात सुख समृद्धी येण्यास आपल्याला मदत होत असते बघा ह्याच्याने. आणि खूप बघा हे संस्कृत शब्द आहेत. तुम्हाला जर येत नसतील तर तुम्ही मोबाईलवर लावू शकता. सरळ आपण मोबाईलवर लावायचा, हात जोडून आपलं बसायचं. तसंच एक 10 ते 15 मिनटात होतं बघा. काही खूप वेळ लागत नाही, काही नाही. आपल्याला जर येत असेल तर आपण आहे ना म्हणायचं आहे, संस्कृतमध्ये आहे. आपल्याला जर येत नसेल तर आपण आहे ना हे करायचं, वाकडे तिकडे शब्दाचा उच्चार करण्यापेक्षा आपण सरळ आपल्याला येत नाही तर आपण आहे ना मोबाईलवर लावायचं. एक 5-10 मिनटात होऊन जातं ते. हात जोडून बसायचं आहे. बसून आपण ओम नमः शिवाय सुद्धा म्हणू शकतो आपल्या ह्याच्यात, किंवा ते शांत चित्तेने फक्त ऐकलं तरी, घरात ऐकलं तरी खूप अतिउत्तम आहे बघा हे. या स्तोत्राने आपल्या कामातील येणारे अडथळे दूर होतात बघा. घरात सुख समृद्धी नांदू लागते आणि आपली नकारात्मक ऊर्जा दूर होते या ह्याच्याने, मंत्राने बघा. आणि आपल्याला एक मार्ग निर्माण होता आणि आपल्या मार्गातील अडथळे हळूहळू दूर होतात. आणि या स्तोत्राने आपल्याला नितांत अशी आपल्याला म्हणजे काय मिळते म्हणायचं, कृपा मिळते. भगवान श्री शंकराची कृपा मिळते आपल्याला. त्याच्यामुळे शंकर हे भोळे आहेत. आपल्याला मंत्र येऊ दे न येऊ दे, भोळे शंकर आहेत. नुसते आपल्याला घंटी वाजून आरती जरी केली तरी आपल्याला भगवान श्री शंकर प्रसन्न होतात बघा. त्याच्यामुळं ही शिवस्तुती खूप म्हणजे खूप अत्यंत प्रभावी मानली जाते बघा. आणि ज्याने शिवस्तुती केलेली आहे घरात, त्यांना त्यांचा प्रभाव बघा विचारा कसा असतो, काही नाही. खूप म्हणजे खूप प्रभावी आहे बघा हे स्तोत्र. हे नक्की सर्वांनी आपल्या घरात सुरू करायचं आहे. 11 दिवस 21 दिवस आपल्याला जेवढे दिवस होईल तेवढे दिवस आपल्याला करायचं आहे. काही नाही, भरपूर पूजा करावी असं पण नाही. भोळ्या शंकरांना काहीसुद्धा लागत नाही बघा. नुसतं पाणी बेलपत्र व्हायचं, तुम्ही भस्म व्हायचं. आपल्याला येत असेल तर हे करायचं, नाही तर हात जोडून आपल्याला बसून टाकायचं आहे. घरात आपल्याला घरात वाचल्यामुळं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपल्याला मानसिक स्थिती आपल्याला मजबूत होते आणि संकटाशी तोंड द्यायला आपल्याला बळ मिळतं. श्री स्वामी समर्थ.